हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा व्लॉग आहे संडेला यम्मी यम्मी असं चिकन बनवलं होतं. ॲक्च्युली काय झालं होतं, आम्हाला बिर्याणी खायची खूप इच्छा होती. आम्हाला म्हणजे माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना प्रचंड प्रमाणात बिर्याणी आवडते, खूपच छान बिर्याणी आवडते. आणि ॲक्च्युली काय झालं होतं, मग ते बिर्याणीचं आम्ही काय केलं, घरी नव्हती बनवली. जे आहे जे ऑर्डर वगैरे घेतात ना, त्यांना असं चिकन नेऊन दिलेलं. मग त्यांनी बिर्याणी अशी बनवून दिली. त्यांना सांगितलेलं की बाबा अशी अशी याच्या म्हणजे थोडी तिखट आणि थोडं मीठ कमी, थोडं स्पायसी मला बिर्याणी हवी आहे. तर ॲक्च्युली ते काय करतात, आपण जर चिकन नेऊन दिलं तरी पण चालतं, किंवा त्यांचंच चिकन ते यूज करतं. म्हणजे त्यांच्याकडे काही शॉप वगैरे आहे, असं मला एवढं काही डिटेलमध्ये माहिती नाही. पण ते त्यांना फक्त ऑर्डर द्यायची, एवढ्या किलोची आम्हाला बिर्याणी पाहिजे, 1 किलो 2 किलो जी असेल ते तसंही ते करतात. तर डायरेक्ट आणि घरी पण आणून देतात, किंवा आपण चिकन नेऊन दिलं तरी पण ते बनवून वगैरे देतात. असं पण छान टेस्टी अशी बिर्याणी बनवतात. तर ही आम्ही ॲक्च्युली सकाळीच ऑर्डर दिली होती, म्हणजे दोन्ही टाईमला होऊन जाईल. आणि सोबत मिस्टरांनी ना काय केलं होतं, टिक्का बनवायचा होता. ॲक्च्युली आम्हाला चिकन टिक्का बनवायचा होता. मग त्यांनी असं चिकन टिक्क्याचं पण आणलं होतं, चिकन आणलं होतं थोडंसं असं साईडला. पण मग काय झालं, त्याला सांगितलं होतं आम्ही की बोनलेस बनव म्हणून. पण त्यांच्या काही लक्षात नाही राहिलं का, मला माहिती मोजके 5 पीसच होते, ज्याच्यात हाड वगैरे असं काढून ठेवले, ते फक्त बोनलेस होतं. आणि मग 5 पीसमध्ये कोणाला पूर्ण, सासरे होते, मी होते, त्याच्यानंतर माझा मुलगा होता आणि माझे मिस्टर होते. मग मी काय केलं, एक काम करूया म्हटलं, राहू द्या, नेक्स्ट टाईम कधी आपण चिकन टिक्का बनवूया. आता मी बनवते चिकन 65. तर मी काय केलं, चिकन 65चा मसाला पण आणला होता. ॲक्च्युली माझ्या घरात मसाला नव्हता, तर मग मी 2 पॅकेट आणलं होतं. आणि आपलं चिकन जे असतं ते सकाळीच मॅरिनेट करून ठेवलं होतं, थोडंसं मीठ घालून आणि हळद आणि थोडंसं लाल तिखट, जवळपास 1 चमचा असं लाल तिखट घालून फ्रीजमध्ये सकाळीच मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि नंतर त्या दिवसभर ते मॅरिनेट फ्रीजमध्येच तसं राहिलं. नंतर संध्याकाळी ते बाहेर काढून ठेवलं होतं. बघते तर काय, तर मीठ टाकल्यामुळे ना त्याला सुटलं होतं पाणी. तर मग मी काय केलं, आपलं जे कॉर्नफ्लावर आणि थोडा एक मैदा असतो ना, तो एक चमचा असं सगळं घेतला. आणि चिकन 65चा जो मसाला होता तो घेतला, तो त्यात मस्त मॅरिनेट करून ठेवला. फक्त 10 मिनटासाठी ठेवलं. नंतर हे मॅरिनेट करून फक्त 10 मिनटं, म्हणजे तेल गरम होईपर्यंत बस. आणि नंतर एक असं करून मस्त तळून घेतलं. तसं यम्मी इतके टेस्टी. ॲक्च्युली आपला शेजवान सॉस मसाला, शेजवान चटणी असते ना, त्याच्यासोबत खाल्लं होतं. एकदम तिखट असे, गोड आंबट तिखटशी. तर त्याच्यामुळे ते याच्यासोबत एकदम मस्त लागलं, टेस्टी झालं होतं सगळंच. आणि त्याच्यानंतर आम्हाला भाज्या पण आणवायच्या. शूट करताना ॲक्च्युली माझा मोबाईल इतक्या वेळेस पडला ना, मला असं वाटतं तर राहत नाही, मोबाईल गेला, तुटतो फुटतो काहीतरी होतं म्हटलं. पण लकीली टचवूड व्यवस्थित राहिला मोबाईल पडूनसुद्धा. नंतर मी काय केलं, ॲक्च्युली भाज्या आणायचं. आणि आमच्याकडे एवढा प्रचंड पाऊस चालू आहे, खूप असं कंटिन्यू 3-4 दिवसापासून कंटिन्यू चालू असेल. न्यूजमध्ये तुम्ही बघतच असाल की पाऊस खूप आहे. तर ॲक्च्युली भाज्या पण घरातल्या संपलेल्याच होत्या, आणि फ्रूट्स पण काहीच नव्हते. मला वाटतं एखादाच डाळिंब असेल तर फ्रीजमध्ये. तर मग मी काय केलं, यांना सांगितलं की बाबा तुम्ही जाऊन आता भाज्या पण घेऊन या. मग सकाळी लवकर हे गेले. हे जाऊन जेवढ्या भाज्या मिळाल्या, भाज्या काही जास्त मिळाल्या नाही, थोड्याशाच मिळाल्या. म्हणजे जे काही मिळालं ते आणलं. आणि नंतर डायरेक्ट आहे संध्याकाळचा व्लॉग, म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट मी असं शूट केलं. तर त्यात मी ना ठेचा बनवला होता, मस्त शेंगदाणे घालून, थोडासा भात लावला होता, डाळ केली होती. आणि चपाती भाजी वगैरे खायचा एवढा कंटाळा आलेला ना. आणि प्रचंड म्हणजे पाऊस पण चालू होता ना, त्याच्यामुळे मग गरमागरम असे मेथीचे पराठे बनवले होते. मी काय केलं, ॲक्च्युली जे गरम पराठे होते ते 2 तव्यावरच ठेवले होते, म्हटलं तेवढे गरम राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.